बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि ते नंतर इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालं. नंतर अजून तीव्र होऊन ते डीप डिप्रेशन झालं आणि त्याची टिल्ट आहे, म्हणजे हाईटने जर बघितलं तर विथ हाईट ते दक्षिणेकडे थोडंसं झुकलेलं आहे किंवा टिल्ट आहे. आणि ह्या कारणांमुळे तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल आणि विदर्भातला काही भाग असेल, इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये दिसून आलेली आहे. आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर फोरकास्ट बघाल आपण किंवा अंदाज जर बघितला तर विदर्भ, उत्तरेकडचं जे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्यातले जे डिस्ट्रिक्ट्स आहे यांच्यासाठी चांगल्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो. विदर्भासाठी 2 दिवस काही ठिकाणी रेड अलर्ट आहे, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्रातील डिस्ट्रिक्ट ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे या ठिकाणी पुढले 3 दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि इतर जे आजूबाजूचे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिकडेसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिकडे पाऊस राहील. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस होण्याचे चान्सेस येणारे 2 ते 3 दिवस आहेत, परंतु त्याची तीव्रता जी आहे दक्षिणेकडे कमी असणार आहे आणि उत्तरेकडे जास्त असण्याची शक्यता येणारे 2 ते 3 दिवस आहे. आपण जर आजचा जर फोरकास्ट बघितला तर गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली इकडे रेड अलर्ट आजच्यासाठी आहे. वर्धा, नागपूर, भंडारा ऑरेंज अलर्ट आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण येलो अलर्ट आज बघतो आहे. त्यानंतर उद्याचं जर परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये काही ठिकाणी ऑरेंज आणि चंद्रपूरसाठी रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, हिंगोली ह्या सर्व रिजनवर वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस होऊ शकतो. त्यानंतर शुक्रवारची जर परिस्थिती बघितली तर अजून तो पश्चिमेकडे मूव्ह होताना दिसतो आहे आणि ज्यामध्ये अहिल्यानगर, बीड, जालना, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे इकडे येलो अलर्ट आहे. पुण्याच्या घाटमाथ्यांना आणि रायगडला ऑरेंज अलर्ट आहे आणि दक्षिणेकडे आपण जर बघितलं तर साताऱ्याचे घाटमाथे, त्याचबरोबर कोल्हापूरचे घाटमाथे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडे येलो अलर्ट आहे. आणि शनिवारनंतर पुण्याचे घाटमाथे, त्याचबरोबर नाशिकचे घाटमाथे आणि रायगड जर सोडला तर इतर ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होण्याचे चान्सेस आहेत. आणि रविवारपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उघडीप आपण बघू शकतो. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होऊ शकतो. तर याचाच अर्थ येणारे 2 ते 3 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा शुक्रवारपर्यंत पावसाचा जोर जो आहे तो कायम राहील, चांगला राहील. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सॅटेलाईट इमेजरी जर आपण बघितली तर त्यामध्ये जसं मी सांगितलं की जी सिस्टम इथे आहे, परंतु त्याच्या टिल्टमुळे तेलंगणा, त्यानंतर छत्तीसगड आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी उंच ढगांची निर्मिती आपल्याला होताना दिसते आणि त्याचा इम्पॅक्ट हा मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रावर सुद्धा आज, उद्या आणि परवा होऊ शकतो. जसजसं ते पश्चिमेकडे ते मूवमेंट होईल तसतसा या रिजनवर त्याचा इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसेल. हे विंडचं जर आपण बघितलं तर मान्सूनचे वारे सक्रिय आहेत. त्याचबरोबर ही जी आपण बघतो इथे एक चक्रीय स्थिती जी आहे ती डिप्रेशन म्हणजेच आता जी सिस्टम आहे तिच्या असोसिएटेड हे चक्रीय स्थिती आहे आणि तिची मूवमेंट तसे पश्चिमेकडे राहील आणि त्याच्या टिल्टमुळे महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर चांगल्या पावसाची शक्यता येणारे 2 ते 3 दिवस राहील. सर, ऑगस्टबद्दलची माहिती कधी? ऑगस्टबद्दलची माहिती 31 जुलैला ज्यावेळी प्रेस रिलीज होईल त्यावेळी पाऊस कसा राहील ऑगस्ट पूर्ण महिन्यासाठी तसं सांगितलं जाईल. त्यामध्ये सुद्धा चेंजेस असतात, कारण 5 ते 7 दिवसांमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या डिस्ट्रीब्युशनवर सगळं अवलंबून असतं. तर पण ओव्हरऑल जो पाऊस कसा राहील ऑगस्टचा ते 31 जुलैला आपल्याला कळेल.